नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारतीय शेअर मार्केटमध्ये गेल्या 10 वर्षापासून रखडलेल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSEच्या IPO बद्दल एक मोठी अपडेट अखेरीस समोर आली. सेबीचे अध्यक्ष तुहिनकांत पांडे यांनी NSEच्या अनफेअर मार्केट एक्सेसशी संबंधित सेटलमेंट अर्जाला नियामकानं तत्वतः मान्यता दिल्याची घोषणा केली आहे. याशिवाय सरकारने NSEमधील 2.5% हिस्सा कमी करण्याचीही मान्यता दिली असून ज्याची अधिसूचना लवकरच जारी करण्यात येईल. या दोन्ही निर्णयांमुळे भारतातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSEच्या लिस्टिंगचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसून येत आहे. NSE जगातील सर्वात मोठा डेरिव्हेटिव्ह एक्सचेंजपैकी गेल्या अनेक वर्षांपासून शेअर बाजारातील लिस्टिंगसाठी प्रयत्नशील आहे. 2016 पासून कंपनी IPOसाठी प्रयत्न करते, परंतु कायदेशीर आणि नियामक अडथळ्यांमुळे ही प्रक्रिया थांबलेली. को-लोकेशन सुविधांद्वारे ट्रेडर्सला योग्य बाजार उपलब्ध करून देण्याच्या कार्याची नियामक तपासणी झाल्यामुळे मंजुरीला विलंब झाला. मात्र अलीकडेच सेबीचे NOC मंजूर झाल्यानंतर NSE त्यांचे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट म्हणजेच DRHP दाखल करू शकेल असा अंदाज आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्व काही ठरलेल्या योजनेनुसार झालं तर 2026च्या अखेरीस किंवा 2027च्या सुरुवातीला NSEचं बाजारामध्ये लिस्टिंग होऊ शकतं. गेल्या काही वर्षातील कायदेशीर वादानंतर NSEनं 2025मध्ये IPOच्या दिशेनं पुढे जाण्यासाठी 1,388 कोटी रुपये देऊन तोडगा काढण्याचा प्रस्ताव ठेवला. तर आता सेबीची तत्वतः संमती IPOसाठी आवश्यक असलेलं NOC मिळवण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल हे मानलं जाते. याआधी सेबीचे अध्यक्ष तुहिनकांत म्हणाले होते की दीर्घ प्रतीक्षेनंतर NSEचा IPO आता बोर्डाकडनं NOCसाठी जारी करण्याच्या अत्यंत प्रगतीच्या टप्प्यात आहे. त्यांनी कदाचित या महिन्यात असं सूचित केलं की लिस्टिंगच्या आघाडीवरती प्रगती होण्याची आशा निर्माण झाली आहे. त्याचवेळी येत्या काही महिन्यामध्ये कोणत्याही अडथळ्यांशिवाय औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यास NSEचा IPO हा भारतातील भांडवली बाजारासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. NSE IPOमुळे गुंतवणूकदारांना देशातील सर्वात मोठ्या एक्सचेंजमध्ये भाग भांडवल खरेदी करण्याची आणि पारदर्शकता आणि बाजाराची खोली वाढवण्याची संधी मिळू शकते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता NSEचा IPO देखील लवकरच येणार आहे. याबद्दल आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.